आजी आजी काय? अगं आपल्या घरात एवढी पुस्तक आहे तरी पण तू बाबाला ते वाला माझं पुस्तक का घेऊन जाऊ दिलं? अगं मी त्याला, तो ऐकतो का कधी कोणाचं? पण ते माझं पुस्तक होतं ना, पुनर्वसूनी माझ्यासाठी पाठवलं होतं. हो मी त्याला तसं, तू सुद्धा अतिच करतेस उर्मी. चिडू नको ना ग. अगं मी त्याला सांगितलं की ते पुनर्वसूनी उर्मीसाठी दिले, तर मला म्हणाला मी काय लहान मुलासारखं फाडून आणणार आहे का ते पुस्तक? शी, चिडलं की काहीही बोलतो बाबा. नाही तर काय. पण उर्मी, मला वाटतं की तो ते पुस्तक मुद्दाम घेऊन गेलाय. मुद्दाम? हो, कारण पुनर्वसूनी ते तुझ्यासाठी दिलं ना म्हणून. आजी म्हणजे तुझ्या पण लक्षात येत आहे का ग? मग त्याचं जसं तुझ्यावर लक्ष आहे तसं माझं पण त्याच्यावर आहे. जरा वेगळाच वागतोय खरा विद्याधर. हो नाही हल्ली काहीतरीच भलताच वागतो. म्हणजे त्याला वासू आवडलंय खरं तर, मग माझ्याबद्दल अचानक असा पॉझिटिव्ह का झालाय काय माहिती. अगं म्हणजे इतके दिवस तू बाबा बाबा असं करत होतीस ना, हल्ली वासू वासू असं करतेस म्हणून. आणि काय कारण आहे का ग? पण विद्याधर म्हणतो ते खरंय. काय काय म्हणतोय बाबा? म्हणजे कितीही सुधारलेला किंवा आधुनिक विचारांचा असला ना तरी बाप तो बापच. पण मी तुला एक सांगते, मुलीचं ना आईपेक्षा वडिलांशी जास्त जुळतं, वडिलांच्या जास्त जवळ असते ती. माझं सुद्धा माझ्या वडिलांशी जमायचं. कसे होते का तुझे बाबा? या विद्याधर सारखे नव्हते, फार शिस्तीचा माणूस. आणि आम्हा तिघी बहिणींचं इतकं छान जमायचं ग त्यांच्याशी. आजी कधी येणार बाबा? काय परत कधी येणार बाबा? 2 तास जायला ते त्या देवसाखरीला, आणि परत याचे 2 तास अधिक हा तिकडे गेल्यानंतर त्या लोकांना लेक्चर्स द्यायला किती वेळ लागेल ना तेवढा. अगं बाई बोलत काय बसले मी तुझ्याशी, कुकर लावायचंय मला. थोडस निवडभर मी आलेच. हा बाबा माझं पुस्तक घेऊन गेलास तू, मी नाही माफ करणार तुला. आपण वासूच्या घरी जाऊन आलास ना तर मात्र माफ कर.